बाण त्यांच्याकडे आहे, त्यांच्या वक्तव्यावरती एकच उत्तर आहे, माननीय बाळासाहेबांचा ठाकरे विचाराचा बाणा हा आमच्याकडे आहे. खरं एकच उत्तर आहे. आणि विधानसभेच्या निवडणुकीत जनतेने दाखवलं ना. असा दावा जो आहे तो कुठेतरी आदित्य ठाकरे करतायत. त्यांनी प्रेझेंटेशन केलं, आम्ही काय केलं हे दाखवण्याचा प्रयत्न केला आणि भविष्यात ते काय करतील हे दाखवण्याचा तरी प्रयत्न. बघा, प्रेझेंटेशन तर मला वाटतं एक जोक होता. म्हणजे ते दोघेही तरुण नेते म्हणून काय समजवायचा प्रयत्न करतो, काय सांगायचा प्रयत्न करू हे त्यांच्याही देखील उमेदवारांना कळलेलं नाही. काल माननीय मुख्यमंत्री मोदयांनी देखील स्पष्ट केलं, माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी देखील स्पष्ट केलं, कोस्टल रोड हा खरं तर होण्याकरिता माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिल्लीला जो पाठपुरावा केला, मला वाटतं त्याचा तोड नाही. माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्या पद्धतीने त्याची प्लॅनिंग केली, ज्या पद्धतीने त्याचा पाठपुरावा केला आणि त्या पाठपुरामुळेच कोस्टल रोड होऊ शकला नाही. तर ह्यांच्या हातामध्ये 25 वर्ष सत्ता असताना का कोस्टल रोड झाला नाही? संकल्पना तर ही 20 वर्षापूर्वीची होती. म्हणून मला वाटतं माननीय मुख्यमंत्री मोदयांनी असेल, एकनाथ शिंदे साहेबांनी असेल केलेल्या कामांचा स्वतः श्रेय घ्यायचा प्रयत्न करतायत, पण याच्यामध्ये यश मिळणार नाही. मुंबईकरांना माहिती आहे कोणी मेहनत घेतली आहे. मुंबईच्या इन्फ्रास्ट्रक्चरवरती इतिहासामध्ये सर्वात जास्त काम हे महायुती सरकारच्या काळामध्ये झालेलं आहे, इतिहासामध्ये मुंबईच्या. आणि म्हणून मला वाटतं केंद्र सरकारकडून निधी आणणं आणि राज्य सरकारच्या निधीचा पुरेपूर योग्यरित्या उपयोग करणं, ह्या पद्धतीने मुंबईच्या इन्फ्रास्ट्रक्चरवरती मेट्रो असेल, त्यानंतर आपलं रोडचं वाईटनिंग असेल, जे काही मुंबईचे हाऊसिंगचे प्रकल्प रखडले होते ते असतील, सगळ्यांवरती जो भर दिलाय, इतिहासामध्ये सर्वात जास्त काम झालेलं आहे. शिवसेना जी आहे ती कागदावर आहे. धनुष्य बाण जरी उचलून समोरच्यांना दिला असला तरी बाण माझ्याकडे आहे असं उद्धव ठाकरे म्हणतात. मला वाटतं बाण त्यांच्याकडे आहे, त्यांच्या वक्तव्यावरती एकच उत्तर आहे, माननीय बाळासाहेबांचा ठाकरे विचाराचा बाणा हा आमच्याकडे आहे. खरं एकच उत्तर आहे. आणि विधानसभेच्या निवडणुकीत जनतेने दाखवलं ना. त्यानंतर काय, आता ग्रामीण भागामध्ये नगरपंचायत नगर परिषदांच्या निवडणुका झाल्या. ह्या निवडणुकामध्ये देखील आपण पाहिलं की शिवसेनेच्या इतिहासामध्ये सर्वात जास्त नगराध्यक्ष यावेळेला आम्ही निवडून आणलेले आहेत. कारण एकनाथ शिंदे साहेबांवरती शिवसैनिकांनी ग्रामीण भागामधल्या जनतेने विश्वास ठेवलेला आहे. आणि म्हणून मला वाटतं मुंबईत देखील त्याचीच आपलं प्रचिती पाहायला मिळेल. विशेष करून कोकणातले निकाल हे आपण त्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही. मुंबईमध्ये कोकणवासियांचा मोठा प्रभाव आहे. आणि रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या 3 जिल्ह्यांमध्ये जे निकाल लागलेत आता मागच्या ह्या नगरपंचायत नगर परिषदांच्या निवडणुकांमध्ये, एक हाती सत्ता महायुती आणि शिवसेनेने कोकणामध्ये मिळवलेली आहे. अशा वेळेस माझ्या मतदारसंघामध्ये देखील 21-0 आम्ही केलेला आहे. मला वाटतं अशा वेळेस कोकणवासी देखील हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांसोबत आहेत. कोकणवासीमध्ये शिवसेना देखील माननीय एकनाथ शिंदे साहेबांसोबत आहे. खरी शिवसेना, धनुष्यबाण हे आमचे चिन्ह जरी असले तरी सुद्धा आमच्याकडे माननीय बाळासाहेबांचे विचार आहेत आणि त्याच्याकडे काँग्रेसचे विचार आहेत.